फुलं आहे आमच्या शेतात. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आमचे बोकडे. हे 5 बोकडे आहे. मित्रांनो, हे आहे कण्हेराचं झाड. याला मस्त पिवळे पिवळे फुलं आलेले आहे. मित्रांनो, हा आहे आमचा कोठा. सध्या याला कुलूप लावलेला आहे. याच्यात बोकड्यांसाठी खायला बोरीचा पाला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे पप्पा दूध काढ राहिले. ह्या गाईचं नाव कपिल आहे. ही गोपी आहे. ही यशोदा आहे. हा बाग डाळिंबाच्या रोपाचा आहे. जेव्हा रोपं तयार करायचे असतात तेव्हा याच्या काड्या यूज करणार आहोत आम्ही. सध्या ते छोटे छोटे आहे. हे आमचं आंब्याचं झाड आहे. हे गाईचं शेड आहे. ही बदामाचं झाड आहे. ही 3 नारळाची झाडे आहे. मित्रांनो, हे फळावाले डाळिंब आहे. याला आम्ही ह्या वर्षीपासून फळ धरणं चालू केलेलं आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही नर्सरीतून आणलेले छोटे छोटे झाडं दाखवणार आहे. हे चिक्कूचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे. हे मोगऱ्याचं आहे. याला थोडेफार मोगरे आलेले आहे. मित्रांनो, हे ॲपलचं झाड आहे. हे सुद्धा ॲपलचं आहे. हे आंब्याचं आहे आणि हे एक आंब्याचं आहे. मित्रांनो, ही आमची मोठी जांभूळ आहे. म्हणजे गावरान जांभूळ आहे, हायब्रिड नाही आहे. मित्रांनो, हे काजूचं झाड आहे. याला मस्त गोल पानं फुटत आहे. मित्रांनो, हे 2 झाडं खजूरचे आहे. आणि ही बोर आहे. ही पूर्ण दर हिवाळ्याला इतकी भरते चांगले पिवळे पटक बोर यायला येतात. फांद्या पूर्ण अशा लोंबकळता यायच्या. मित्रांनो, हे डाळिंबाच्या शेजारीच हे टोमॅटो लावलेले आहे. याला अजून टोमॅटो नाही आलेले, फुलं आलेले फक्त. आणि तिकडे जे टोमॅटो आहे त्याला डायरेक्ट टोमॅटो आलेले आहे. मित्रांनो, हे डाळिंबाचे रोपं आहे जे आम्ही यांच्यापासून तयार करणार आहे. पहिले आम्ही हे रोपं ह्या डाळिंबापासून तयार करत होतो, पण ह्या वर्षी यांना आत्ताच फळं धरणं आम्ही चालू केलेलं आहे. तर कुणालाही असे डाळिंबाचे रोपं पाहिजे असतील तर पाचोडमध्ये येऊन नक्की विजिट करा. मित्रांनो, हे मी आत्ताच ह्या जांभूळ तोडलेलं आहे. जे क्ली होतं तेच तोडलं. माझी हाईट छोटी असली म्हणून मला तोडता येईना. मित्रांनो, तसे मी घरी कारल्याचे वेल लावलेला आहे. तसेच इथे 3 वेल लावलेले आहे. हा एक. मित्रांनो, हा अजून एक डाळिंबाचा बाग. ही जी मक्का आहे याच्या मागं जो बाग आहे का त्यासोबत हा जोडायचा आहे. हे सुद्धा फळासाठीच करायचे आहे. मित्रांनो, हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे अजून एक जास्वंद आहे. मित्रांनो, ही आमची विहीर आहे. ही कधीच आम्हाला पाण्याची कमतरता पडू देत नाही. जांभूळ आहे. हे अजून एक लिंबुनी आहे. हे पेरू, ही टमाट्याची ताटी, अजून ते अंजिराचं झाड आहे. मित्रांनो, हे अंजीर आहे. आणि हा इकडं आमचा ऊस. आत्ताच्या नारळाची तोडणी झाली. हे बघा. मित्रांनो, मला अशी बरेच कमेंट आले होते की व्हिडिओमध्ये तर तू सांगितलं की शेत आहे त्याच्यात खूप खूप झाडं लावतात. तर आज मी हा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच बनवलेला आहे. तुम्हाला आता जितके काही झाडं होते सगळे दाखवले. जर तुम्हाला आमचं शेत आवडलेलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्या जर काही छान वाटले असेल तरी लाईक करा. आणि जर तुम्हाला डाळिंबाचे रोपं पाहिजे असतील तर पाचोडमध्ये नक्की विजिट करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जास्वंदाचं झाड आहे. हे रामफळाचं झाड आहे. हे झेंडूचे रोपं आहे. वेगवेगळ्या कलरची व्हरायटी आहे याच्यात.
हे विकण्यासाठी नाही, हे शेतातच लावायचे. हे गांडूळ खत तयार करायचे. हे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे. मित्रांनो, हे पेरूचं झाड आहे छोटं. आणि तिकडं 10. मित्रांनो, हा आमचा आंब्याचा बाग आहे छोटासा. ती जी मोठी ती रायजांभूळ आहे ती. आणि हा हे मित्रांनो ती वाले टमाटे, ज्यांना टमाटे धरलेले. ही लिंबूनी याला खूप लिंबू येतात, कोणताही सीझन असू द्या. मित्रांनो, ही एक जांभूळ आत्ता तिचा खूप मोठा बहार गेला, खाता खाता सरत नव्हतं हे. मित्रांनो, या 2 ताटे पेरूच्या लावलेले आहे घरापुरत्या. आणि तिकडं तेलाचं झाड आहे. हा अजून एक मोगरा आहे. हे पपईचं आहे. हे वेलाचं अजून एक झाड आहे. हे फणसाचं आहे. काय ते फणस. मित्रांनो, हे गाईला खायचं गवत आहे. हे डाळिंबाच्या शेजारी लावलेले आहे. मित्रांनो, हे केळीचं झाड आहे. मित्रांनो, हे मिरचीचं आहे. याच्या मिरच्या आत्ताच तोडलेले मी. हे बघा, एका मिरचीच्या एका हप्त्यात जाईल अशा मिरच्या आलेल्या आहे. आणि हे जास्वंदाच्या कळ्या आहे. ह्या पाण्यात टाकले की फुलतात.